खूप सारे लोक अक्कलकोटला येतात, स्वामींचे दर्शन घेतात, पण शिवपुरी बघतच नाहीत. म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मागच्या एपिसोडमध्ये तुळजाभवानी मंदिर आणि गुरु मंदिर बघून आता या एपिसोडमध्ये मी आलोय अक्कलकोटमध्ये असलेल्या आणि आशिया खंडातील सर्वात मोठं शस्त्रागार असलेला नवीन राजवाडा बघायला. इथे राजवाडा आणि मागच्या बाजूला एक भव्य म्युझियम आहे, ज्यामध्ये हजारो पुरातन शस्त्र आणि हत्यारे एकदम सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहेत. अक्कलकोट बस स्टँड पासून वॉकिंग डिस्टन्सवर असलेल्या या म्युझियमला बघायला 15 रुपये तिकीट आहे, तर तुम्ही नक्की बघा. म्युझियम बघून जवळच असलेल्या राजाराय मठातील श्री स्वामी समर्थांची श्रीरामांच्या रूपातील मूर्ती बघा आणि संध्याकाळ व्हायच्या आत अक्कलकोट पासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शांत आणि पवित्र अशा शिवपुरीमध्ये या. शिवपुरी हे श्री स्वामी समर्थांचे 4थे शिष्य आणि अक्कलकोटचे श्री गजानन महाराज यांचे मठ आहे, जिथे रोज सूर्योदय आणि सूर्यास्तापूर्वी अग्निहोत्र केले जाते. आता अग्निहोत्र म्हणजे काय, तर तांदूळ, तूप आणि गौऱ्यांचा उपयोग करून एका छोट्या तांब्याच्या कुंडात केलेले यज्ञ. या शिवपुरीला यज्ञनगरी असे पण म्हणतात, कारण इथे एक भव्य यज्ञस्तंभ उभारण्यात आले आहे. तसेच इथे भगवान परशुरामांचे मंदिर पण आहे. ही जागा खूपच शांत, सुंदर आणि पवित्र आहे. बाहेरच्या कित्येक देशातून इकडे खूप सारे लोक अग्निहोत्रासाठी येत असतात. मग तुम्ही तर नक्की जायलाच पाहिजे. तुम्हाला जर अक्कलकोटचा 2 दिवसाचा डिटेल प्लॅन पाहिजे असेल तर खाली कमेंट करा श्री स्वामी समर्थ. म्हणजे त्या एपिसोडमध्ये अक्कलकोट गाणगापूर आणि अक्कलकोट तुळजापूर सोलापूर यांचा 2 दिवसाचा प्रॉपर प्लॅन सांगेल. त्यासाठी पटकन पेजला फॉलो करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.